नाशिकमध्ये ओझर विमानतळावर नवीन धावपट्टी तयार केली जाणार आहे। 343 कोटींची निधी यासाठी मंजूर झालेला आहे आणि उड्डाण क्षमता वाढवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या धावपट्टीच्या समांतर नवीन धावपट्टी बांधली जाणार आहे। 2 वर्षात काम पूर्ण केलं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीमध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात यश आलंय। ड्रोनद्वारे वनविभागानं परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि अखेर अनेक दिवसांनंतर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झालाय। दिंडोरी तालुक्यातल्या चिंचखेडमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय। या बिबट्यानं गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीच्या वासरावर हल्ला केला। यामध्ये वासरू ठार झालं आणि एका तरुणावर सुद्धा बिबट्यानं हल्ला केलेला। तरुणाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला। वनविभागाने आता तात्काळ पिंजरा लावावा, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात। येवल्यामध्ये दुर्मिळ विषारी इंडियन कोब्रा नागाचं दर्शन झालंय। व्यापारी कासलेवाल मकाच्या खळ्यावरती हा नाग आढळला। सर्पमित्रांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। येवला तालुक्यातल्या राजापूर ममदापूरमध्ये रानडुकरांनी हैदोस घातला। या रानडुकरांनी पेरणी केलेल्या शेताची नासधूस केली, त्यामुळे पिकाचे कोंब नष्ट झाले। रानडुकरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे।